हे तुझं ऑस्ट्रेलियन व्हिसा ग्रँट लेटर. अभिनंदन. आय एम रिअली हॅपी की तुला आता ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळालेला आहे. आणि आता मला माझ्या पुढच्या क्लायंटसाठी तुझ्याबद्दलची काही माहिती पाहिजे. आता कसं वाटतं बरं व्हिसा मिळाल्यानंतर? खूप चांगलं वाटतं सर, म्हणजे स्वप्न पूर्ण झालं जातं. अच्छा अच्छा अच्छा. आई वडिलांना कळवलं? हो, कळवलं. आई वडिलांना कसं वाटलं? ते तर एकदम म्हणजे त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. अच्छा. रडत होते, त्यांना काय माहीत नव्हते प्रोसेसबद्दल. अच्छा अच्छा अच्छा. बरं, आता तुझ्याबद्दल थोडीशी माहिती सांग. तुझा ट्रेड कुठला आहे? किती वर्षाचा अनुभव आहे? ऑस्ट्रेलियाला का जायचं ठरवलं? मी समाधान गाळे, माझा ट्रेड सीट मेटल वर्कर. 98 मी ITI पास आउट झालो. त्याच्यानंतर 2000 ते 2002 अप्रेंटिस पास. त्याच्यानंतर जवळजवळ 7 ते 8 वर्ष एक्सपिरियन्स शीट मेटल वर्कमध्ये, फॅब्रिकेशन लाईन. याच्यासाठी जायचं तर माझे स्वप्न होतं की मला बाहेर जायचं होतं, परदेशात 1 दिवस तरी काम करणार. राईट राईट. नुसतं 1 दिवसासाठी नाही, आता 4-5 वर्ष तरी काम कर. चांगले पैसे मिळवायचे, घरच्यांना सुखी करायचं, स्वतःचं सुद्धा भवितव्याची काळजी करून ठेवायची. नंतर परत भारतात परत त्याला विसरू नको. आलं लक्षात? तुम्हाला तर विसरणं शक्यच नाही सर. मला विसरण्यापेक्षा आई वडिलांना अजिबात विसरायचं नाही. मी तुझा पोस्टमन होतो, तुझी कागद तिकडे पाठवलं, तिकडची कागद आली बघ, तुला ती कागद आली, तुला देऊन टाकली. आलं का लक्षात? पण आई वडिलांनी काय केलं, तुला घडवलेलं आहे. कोणी घडवलं खऱ्या अर्थाने? आई वडील. म्हणून मी प्रत्येकाला सांगत असतो, तुलाही तीच गोष्ट सांगेल, त्यांना विसरायचं. आलं लक्षात? आणि हनुमंताचा मित्र आहेच तिथं. हनुमंत अजून तुला काही मदत लागत असेल तर माझे भरपूर क्लायंट्स आहेत, त्यांना मी सांगून ठेवेल. तर लवकरात लवकर जायचं प्लॅनिंग करायचं सर. आलं लक्षात? आमच्या सर्व्हिसेस कशा वाटल्यात? खूप छान सर. नक्की? खूप छान. तुझ्या बाकीच्या मित्रांनाही सांगशील? हो सांग. आता खरं तर तू नशिबान आहे. ऑस्ट्रेलियाची सिस्टीम आता एवढी अवघड झालेली आहे ना, 7 बाण असल्याशिवाय गाडीच पुढे जाऊ शकत. 7 पॉईंट तुमच्या ग्रेड पर्सेंटपैकी किती लोक मिळू शकतील? खूप अवघड आहे सर. एनिवे, आमच्या कंपनीकडनं, टॉरस इन्फोटेककडनं मी परत एकदा तुझं अभिनंदन करतो. आणि ऑस्ट्रेलियामध्ये तुझा खूप उत्कर्ष व्हावा, भरभराट व्हावी आणि गाडे फॅमिली एक प्रतिष्ठित फॅमिली म्हणून करमाळा परिसरात ओळखली जावी ही अपेक्षा. थँक्यू.